अशा पद्धतीने खत खूप लवकर तयार होते, कारण या कॅरीमधली माती घेतल्यामुळे थोडीशी याच्यात असे जीवाणू आहे, म्हणजे एक प्रकारचं खत तयार झालेलं आहे त्या कॅरीमध्ये. आणि त्याच्यामध्ये हे आपण जर खत बनवण्यासाठी घेतलं ना, जसं दही विरजण लावायला राहते तशा पद्धतीने काम होते आणि खत लवकर होण्याची प्रक्रिया सुरू होते. बघा आता खाली आपण थोडीशी माती टाकून घेतली आणि हे कॅरीमधली काढलेली माती टाकली. आणि आता बघा इथं माझ्याकडे फुलं आहे, हे फुलं टाकते. या पद्धतीने जर तुम्ही खत बनवाल ना, जर तुम्हाला 4 महिने लागतात तर 2 महिन्यात खत तयार होणार आहे. आणि 2 महिन्याचे पहिले होऊ शकते, पण पावसाळ्याच्या पहिले तुम्ही जर आता खतं बनवले ना, तर तुम्हाला भरपूर प्रमाणात खत मिळेल. कारण आता प्रक्रिया खूप लवकर होते खतांची. आता बघा तुम्हाला जर लवकर पाहिजे असेल तर अजून हे बारीक बारीक कट करून घ्या, कारण मोठं व्हायला थोडा वेळ लागतो आणि बारीक कट केलं की त्याच्यापेक्षा लवकर खत तयार होते. बघा असं हे सर्व टाकून घेतलं ना, तर लगेच आपण आपल्या कॅरीमधली माती किंवा हे आधी मी कार्डबोर्ड जे पाण्यामध्ये भिजून खत तयार केलेलं होतं एक पद्धतीचं, ते सुद्धा वापरलेलं आहे. अशा पद्धतीने टाकत राहायचं. आणि ह्या पद्धतीचा वापर केल्यामुळे की ना कोणतेही घाण वाटत, ना काही किडे होण्याची समस्या अशी होत नाही. बघा टरबूजच्या साली अशा बऱ्याच प्रकारचे वेस्ट आहे की ज्याच्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स असतात. आणि आपल्या खतामध्ये उरलेली पोळीसुद्धा असेल तेही तुम्ही अन्नाचा उपयोग करू शकता. अन्न इकडे तिकडे टाकू नका. कोणाला खाण्यासारखं असेल तर खाण्याला द्या, नाहीतर आपल्या खतामध्ये उपयोग आपण करू शकतो. बघा अशा पद्धतीने मी सगळं जमा करून ठेवलेलं होतं आणि हे इतकं उत्तम खत तयार होते काही दिवसात की आपल्याला कोकोपीट मातीमध्ये कधीच टाकावं लागत नाही, ना कोणतं खत कमी प्रमाणात लागते. शेणखत वगैरे थोडं असलं ना, तर ह्या खतांनाच आपलं काम होऊन जाते. बघा हे पूर्ण आता आपलं भरून घेतलेलं आहे. आता भरल्यावर आता बघा मी याच्यावर पूर्ण माती टाकून घेणार आहे शेवट, की त्याच्यामुळं आपलं खत असं वाटणारच नाही. खाली खत तयार होणार आणि वरूनसुद्धा छान वाटेल आणि कोणती समस्या येणार नाही अशा पद्धतीने तुम्ही खत केलं तर. बघा आता अशा पद्धतीने एक तुम्ही किचन वेस्ट टाका आणि बाकी सर्व असं घरातलं जे काही वेस्ट असेल ते टाका आणि माती टाका. माती टाकल्यामुळे हे प्रोसिजर खूप लवकर तयार होते. आणि तुमच्याकडे जर असं नसेल तर तुम्ही थोडंसं गोड्याचं पाणी करून ताक वगैरे टाकलं तरी चालेल. आणि हे सर्व झाल्यावर बघा आता मी पूर्ण मातीनं याला पॅक करून ठेवलेलं आहे. आतमध्ये छान खत तयार होईल. वरून एखादा कॉटनच्या कापड झाकून ठेवते, याच्यावर एखादी पाटी वगैरे ठेवते. अशा पद्धतीने तुम्ही खत खूप लवकर तयार होणार. आणि असं खत आपल्या जमिनीसाठी खूप आवश्यक असते. धन्यवाद. माहिती कशी वाटली नक्की सांगा.